भाजपनं महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यादी जाहीर करताना भाजपनं धक्कातंत्राचा मात्र वापर केला। या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे। बीडमध्ये प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे, मात्र त्यांच्या जागेवर पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे। मुंबईतून 2 जागांवर सध्या उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। या दोन्ही जागांवर दोन्ही नवीन उमेदवार देण्यात आलेले आहेत। मी खूप आभारी आहे। जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आता गेल्या 5 वर्षात काम करत असताना त्याची ही फलश्रुती आहे आणि माझ्या नेत्यांचे कायम मला मार्गदर्शन मिळाले। मी आभारी आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय गृहमंत्री अमित भाई शाह, आमचे नेते, आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, आदरणीय ज्येष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, मला असं वाटतं की अनेक नावं आहेत। खूप सगळ्यांचे मार्गदर्शन आणि काम करण्याप्रती मिळालेला कायमचा जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा जो सल्ला असेल किंवा मार्गदर्शन असेल, कदाचित त्यामुळे हा परत एकदा हा विश्वास दाखवला। मी खूप आभारी आहे। ज्या दरवाजासाठी मी सागवान दिलं, काष्ट दिलं, त्याच दरवाजातून मला सुद्धा संसदेत प्रवेश करावा लागेल। मी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून राज्यगीताची निवड केली। राज्यगीताचे शेवटचे शब्द आहे, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। आता याच महाराष्ट्रातून दिल्लीचे तख्त राखण्यासाठी एक सैनिक म्हणून मला जावं लागेल असं कदापिही वाटलं नव्हतं। पण माननीय मोदीजींनी जो विश्वास दाखवला, चंद्रपूरची लढाई आम्ही नक्की जिंकू। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची बोलणी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ज्या ज्या जागा फायनल झालेल्या आहेत, जवळपास आज भाजपने जे काही 20 लोकांची यादी जाहीर केली, त्यात जर पाहिलं तर प्रामुख्याने त्या जागा त्यांच्याकडे होत्या आणि त्यांच्यामध्ये त्यांनी काही उमेदवाराचा बदल केलेला आहे। म्हणून कोणती नवीन जागा, शिवसेनेच्या कोट्यातली जागा त्यांनी घेतली किंवा राष्ट्रवादीची जागा कोणती घेतली असं कुठेही झालेलं नाही। म्हणून मी वारंवार सांगतो की हे जे बोलणी होणार आहे ही फायनल आज उद्यामध्ये होऊन जाईल। आता 20 जागा जाहीर झाल्यात। रामटेकची जी जागा आहे ती मुनगंटीवारांनी जी दिलेली जागा आहे, त्या चंद्रपूरची जागा, त्याच्यात कुणाचा आमचा आग्रह नव्हता आणि मुनगंटीवार सारख्या ज्येष्ठ नेत्याला ती जागा दिल्यामुळं आम्हाला त्याचा आनंद आहे।